नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याची मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांचं उत्पन्न जास्तीचं आहे. शेती करणे नुकसानीचे बनले आहे. महाराष्ट्रामध्ये दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. अशा काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. त्यामुळे लवकरात लवकर सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारे कोरे करावे व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करत सातबारा कोरा करावा या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद पाटील, समवेत जिल्हा अध्यक्ष आत्माराम कुंडकर, उपजिल्हाध्यक्ष नंदकुमार खेमनार, जिल्हा संपर्क प्रमुख नानासाहेब जुंधारे, बिलाल शेख, मुनीर शेख, गोवर्धन शेळके, जितेंद्र वाघ, सुनील शिंदे, अनिस सय्यद, युसुफ सय्यद, अशोक मुळे, अभिषेक कुंडकर, महेश गवळी, नितीन गायकवाड, वंदना आडाव, दादासाहेब पुसेकर, शिवराज पिसाळ, तात्या गोसावी, मिनीनाथ थोरात, केशव सरक आदी उपस्थित होते. आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने या महाराष्ट्र सरकारमध्ये असणारे सन्माननीय आताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये दिलेलं आश्वासन होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा करू, जी कर्जमाफी आहे ती करू, तुमच्या दुधाला हमी भाव देऊ, तुमच्या अनेक गोष्टी पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करू. आज सरकार येऊन कमीत कमी 7-8 महिने झालेत, तर शेतकऱ्याची अवस्था बघता आज याची अतिवृष्टीचा प्रमाण, दुष्काळी प्रमाण, दुधाच्या प्रश्नावरती काही सरकार बोलत नाही, कर्जमाफीविषयी काही बोलत नाही. कर्जमाफीचा विषय जर घेतला तर सरकार डायव्हर्ट करतो विषय. वेगवेगळ्या धर्तीवरती वेगवेगळे शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याकडे लक्ष न देता वेगवेगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन हा शेतकऱ्यांच्या हानीचा प्रश्न सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेलं आश्वासन पुरं करावं म्हणून राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या भूमिकेने या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसीय धरणे आंदोलनाची भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आमची एकच मागणी आहे की सातबारा हा पूर्णपणे जे आश्वासित केलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते आश्वासित केलेलं पूर्णत्वाकडे नेऊन शेतकऱ्यांचा सातबारा हा पूर्णपणे कोरा करा ही आमची राष्ट्रीय समाज पक्षाची प्रमुख मागणी आहे. आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आम्ही आज लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. आजचं एक दिवसीय धरणे आंदोलन राहील, परंतु जर सरकारने यापुढे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि आदरणीय जानकर साहेबांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाने आम्ही संसदेवर मोर्चा नेणार आहोत. पुढची आमची भूमिका ही तीव्र आंदोलन छेडण्याची राहील. राष्ट्रनायक माननीय महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. त्याचप्रमाणे आज आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा आम्ही पक्षाच्या वतीने आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमच्या प्रदेशचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर प्रल्हाद पाटील आणि सर्व आमच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत. त्याचं कारण असं की जे आता महायुतीचं सरकार आहे यांनी निवडणुकीपूर्वी ज्या घोषणा केल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार अशी वल्गना केली होती. पण आता 1 वर्ष होत आलं तरी सरकारला याचा विसर पडलेला आहे. म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे. आम्ही सरकारला सांगू इच्छितो की शेतकरी हा कर्जबाजारी होण्याचे कारणच शासनाचे चुकीचे धोरण आहे आणि त्यामुळे शेतकरी काही भीक मागत नाही. शेतकऱ्याच्या मालाला कुठल्याही प्रकारचा भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि त्याचा हा सातबारा कोरा करणं ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहे आणि विविध प्रश्नांमध्ये शेतकरी या राजकारणामध्ये झालं किंवा वैयक्तिक याच्यामध्ये झालं, पिकांना हमी भाव नसल्यामुळं किंवा दुधाला हमी भाव नसल्यामुळं जे शेतकरी कर्जात बुडालेला आहे आणि कर्ज होऊन जे आत्महत्याचा जो प्रकार वाढलेला आहे तर त्या प्रकारामध्ये आपल्या माता भगिनींचं जे कुंकू पुसलं जाते त्यांच्या माग मुलं बाळ बायका आई वडील भरपूर जबाबदारी आहे शेतकऱ्यावर
केंद्रावर पण सरकारने याचा विचार करून आपला 7/12 हा कोरा केला पाहिजे, एवढंच आपलं निवेदन आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.